सर तुम्ही प्रभाव ह्या पुस्तकामध्ये खूप छान मांडणी केली, म्हणजे भावे असतील, संत म्हणजे गाडगे बाबा असतील, अगदी म्हणजे शंकरदास शर्मांचं म्हणजे फार तुम्ही छान, म्हणजे मी ते 2च दिवसात खरं पुस्तक संपवलं, इतकं म्हणजे ते वाचत बसले तर वाचत गेले. आज तुम्ही अख्खं आयुष्य म्हणजे शालेय दसवीपासून म्हणजे लिखाण सुरुवात केली तुम्ही आतापर्यंत, म्हणजे पूर्ण आयुष्य. तर अशी कुठली गोष्ट राहून गेली का, किंवा अशी कुठली खंत वाटतं का की हे असं व्हायला पाहिजे होते, किंवा तुमच्या तेव्हाची चळवळ आणि आताची राजकारणामध्ये 62 साली कम्युनिस्ट पक्ष म्हणजे अमर शेख आणि आणखीन 1-2 लोक आम्ही होतो. अण्णासाहेब शिंदे यांनी कम्युनिस्ट पार्टीचाच त्याग केला. आम्ही त्यागी काम म्हणजे कम्युनिस्ट पार्टीचं काम करायचं, लालबावट्याचं काम करायचं, तर काय मिळायचं तर काहीच नाही ना, सगळं हेच करायचं. मला आश्चर्य वाटेल की एक जे माझं नाटक आहे जनतेशी भेट माझी घडवा, हे कशावरून मिळालं मला. वसंतराव पवार, शरद पवारांच्या मोठे बंधू हे शेका पक्षाचे होते, शरद पवारांचे, आणि त्यांची खूण खटारा होती आणि लालबावटाच आमची निशाणी होती. आम्ही 2 कार्यकर्ते नगरचे, ते उभे होते दौंड बारामती भागात. तर दौंड आम्हाला जवळ पडत होतं, तर आम्ही म्हटलं चला आपण त्यांच्या प्रचाराला जाऊ. काही न करता घरातून मी आणि माझे मित्र कुलते निघालो, त्यांच्या प्रचाराला गेलो. आता आम्हाला राहायला कोण देणार, जागा काय, कोणाकडे जायचं. तर एक हँडबिल तिथं मिळालं, त्याच्यावरती रिपब्लिकन पक्ष कुठला तरी होता आणि त्याची आणि शेका पक्षाची युती आहे, तर त्याच्यावर एक दलित माणसाचा फोटो होता, बाबासाहेबांचा फोटो होता. चला म्हणलं इथे जाऊ म्हणजे निदान आपल्याला बसायला जागा मिळेल. 2 हँडबिल तर मिळालं. आणि मग आम्ही म्हटलं प्रचार कसा करायचा. आम्ही कार्यालयात गेलो आणि म्हटलं आम्ही 2 कार्यकर्ते आहोत, आम्हाला काय काम द्यायचं ते तुम्ही द्या. तर आणि त्यांच्या विरुद्ध उभे होते गुलाबराव जे. तर तुम्ही कामगारांना ते वाटायचो, रस्त्यावर सांगायचो की निवडणुकीला तुम्ही असं मत द्या, कारण खूप काँग्रेस विरोधी होतं सगळं. आणि लालबावटा राज्य आलं पाहिजे म्हटल्यावर त्या मजुरांना सांगितलं की मतं द्या बरं का, खटाऱ्याला मत द्यायचं. अहो ते म्हणलं गेल्या वेळेतच दिली, घडी काय मतं मागता तुम्ही. कारण काय झालं होतं की ते पोट निवडणूक होती ती, त्या 6 महिन्यापूर्वी मतं दिली होती या बिचारे. आता हे परत 6 महिन्यांनी निवडणूक आली ना, ते म्हणजे घडी काय मागता, मागच्या वेळेत दिली तुम्हाला मतं. मग एका गावात गेल्यावरती कळलं की या गावाला काय माहीतच नाही, मतच माहीत नाही, अशी स्थिती. मग त्यातून माझी नाटकं निघाली किंवा जनतेशी भेट माझी घडवा, जनता कुठं आहे. तर अशा चळवळीत भाग घेत मग प्राध्यापक असतानासुद्धा सगळ्या चळवळीत भाग घेतला. मी काँग्रेस पक्षामध्ये प्रवेश केला आणि सगळीकडे काँग्रेसचा प्रचार केला, कारण इंदिरा गांधी मला फार प्रिय होत्या. आणि त्या काळात खूप असं काम केलं. म्हणजे 62 सालापासून काँग्रेस पक्षात मी आहे. यांचं काम आत्तापर्यंत करतो, म्हणजे जवळजवळ 63 वर्ष माझे काम झाले. पण असं कधी कुणी वाटलं नाही किंवा काही केलं नाही किंवा यांना काही करावं. आपण आपलं त्यांना माहिती आहे की यांना खाज आहे, यांना विचाराची पडलेली, हे करतीलच ना, यांना काही द्यायचं गरज नाही. तर एवढी वर्ष घेऊन तर त्यांनी दखल घेतली नाही, त्यांनी घ्यायला पाहिजे. पण माझं हे म्हणणं अजूनही वेगळं होतं की नाही ठीक आहे की योग्य वेळ येताच ती होते, कारण ही दखल घ्यावी लागते. आणि नाहीतरी शेवटी काही कोणी तुम्हाला आमंत्रण दिलं नव्हतं. तुम्ही आपल्या सुखात तुम्हाला काय जसं जगायचं जगू शकत होता. तुम्ही स्वतःहून जी गोष्ट निवडलेली आहे, मग त्याची किंमत तुम्ही स्वतःच द्यायला पाहिजे. तर ही गोष्ट मी ठरवली, बाबा ठीक आहे, ही माझी किंमत आहे, हा माझा आनंद आहे. मी म्हटलं नाही, मी आता गमतीनं मी काय म्हणतो की एखाद्या टेकडीवर खूप गर्दी झाली ना, ती टेकडी सोडून द्यायची, मोठं शिखर पाहायचं की याच्यापेक्षा मोठं शिखर. कारण इथे गर्दी फार झाली, आमदारकीसाठी इतके लोक पडत आहेत, आणि यांचे नातेवाईकच तेवढे तर आपल्याला कोण विचारणार. त्यामुळे मग आपण हे क्षेत्र सोडून दुसऱ्या क्षेत्रात आपला ज्याला म्हणतात विक्रम करायला पाहिजे, तसा तो विक्रम मी पत्रकारिता, नाटक, साहित्य, वक्तृत्व याच्यामध्ये गाठलं की त्याच्यामध्ये हे येऊ शकत नाही, आपल्याकडे टिकू शकत नाही. आणि त्याच्यात एक मला बाबासाहेब आंबेडकरांसारखी ऊर्जा मिळाल्यामुळे आज मला खूप आनंद वाटतो आणि एक अभिमान वाटतो की मी सगळा अभ्यास केल्यावरती त्याचा
तुम्हाला परिपाक तुम्हाला सांगतो की बाबासाहेब आंबेडकरांच्या विषयी सगळ्यांनी लिहिलेलं आहे. कोणी आधी टीकाकारांनी लिहिलं असेल, बाकीच्यांनी लिहिलं असेल. आतासुद्धा बाबासाहेबांच्या विषयीची पुस्तकं काय करतात लोक, त्यांचेच लेख संपादित करून मग ते आपली नावं घालतात, त्यांचीच वाक्य करून मग आपलं काम करतात, तेच करून काम करतात. हो, बाबासाहेबांच्याबद्दल नवीन कुणी का लिहित नाही, तर ते नवीन लिहित नाहीत. माझ्या लक्षात आलं की अरे बाबासाहेबांना आपण बोधिसत्व म्हणतो. बोधिसत्व म्हणजे काय, बुद्ध होणारा मनुष्य. आणि बुद्ध म्हणजे काय, ज्ञानी. अवतार आपण म्हणत नाही, कल्पनेप्रमाणे की देव अवतार घेतो तसा अवतार घेत नाही. पण स्थिती कशी आहे, मी विचार असा केला की बुद्ध होणं जर ज्ञानी होणं आहे तर जगातला सर्वात ज्ञानी मानला गेलेला मनुष्य आहे, सिम्बल ऑफ नॉलेज, तो बुद्ध नसावा का? तो बुद्ध आहे. मग काय आपल्याला दिसला नाही का? हो, बरोबर आहे, कारण आपण जवळ होतो, पण जवळच्या माणसाला दिसत नाही, ते दूरच्या माणसाला दिसतं. आणि आपण का नाही हे केलं, तर याचं कारण आहे की याचा परिणाम आहे जगामध्ये. पहा, आत्तापर्यंत जे महापुरुष किंवा अवतारी पुरुष केले जातात हे सगळे राजघराण्यातले आहेत, तिथून आलेले आहेत, अधिकारातून आलेले आहेत. याच्यामध्ये ज्याला आपण म्हणतो, ज्या बंधनामध्ये जखडलेले, ज्यांना स्पर्शसुद्धा वर्जित, अशा लोकातून कुणीही महापुरुष येऊ शकत नाही. आणि महापुरुषाला कुणी अशी त्याची पुराणकथा, त्याची कथा तयार करत नाही. ते काय म्हणा, हा त्याचं काम फक्त तपस्या करण्यापुरतं आहे, त्याग करण्यापुरतं आहे. पण त्याला संपूर्ण ज्याला म्हणतो की शेवटचं स्थान महत्त्वाचं हे देत नाहीत. तर ही मानसिकता आहे. जर इतक्या मोठ्या समुदायाला ते जर महत्त्व देत असतील तर त्यातून आलेल्या माणसालासुद्धा कशाला द्यायचं, तर हा विचार महत्त्वाचा आहे. आणि आपली ही मानसिकता अशी होते की आपण कसं इतकं बुद्ध कसं होणार. हो, बाबासाहेबांनी बुद्धाला आपला गुरु मानला, मग बाबासाहेब कसे बुद्ध होतील, असा आपलाही प्रश्न पडतो. पण माझ्या लक्षात असं आलं की नाही, ज्ञानी मनुष्य हा जो होतो तो बुद्ध असतो. आणि बाबासाहेबही बुद्ध आहेत, हे बोधिसत्वसुद्धा नाही. कारण बोधिसत्व हे म्हणजे जो बुद्ध होऊ शकतो असा. आणि म्हणून मी विचार केला आणि माझ्या असं लक्षात आलं की महापुरुषांनी सांगितलं की भारतामध्ये 2500 वर्षानंतर पुन्हा परिवर्तन होईल. तर खरोखरच ते परिवर्तन घडलं. 2500 वर्षाची जी साजरी करण्यात आली जयंती, त्यामध्ये नेहरूंनी खूप भाग घेतला आणि जगामध्ये बुद्धाचं विचार पसरवण्याचे प्रयत्न केले. आणि बाबासाहेबांनी जेव्हा घेतली दीक्षा तेव्हाही लोकांच्या मनामध्ये परिवर्तन आलं. त्यारे हे लोक आता बदलत आहेत आणि आता तर खूप मोठ्या प्रमाणात आहे. तर मी मध्यंतरी जवळजवळ 20-25 वर्षापूर्वी कॉलेजमध्ये असताना नागपूरला गेलो. माझी बायको मला म्हणत असे की आपले नातेवाईक कोण, आणि खरंच मग जातवाले लोक नाहीच ना, म्हणजे ज्या गावी गेलो तर आम्हीच फक्त. मग मी म्हणायचो तुला काय पाहिजे बा, आपले जातवाले, ठीक आहे तुला दाखवीन मी माझे जातवाले कोण. तर मी त्याला नागपूरला घेऊन गेलो मी त्या, आणि आपले सगळे लोक भेटले बा. पण ते सुद्धा आश्चर्य की आता माझं हे सगळं स्वरूप पाहिल्यावरती ते लोकांना असं वाटत नाही की कुठं अस्पृश्य वगैरे जन्माला. कारण मी लायब्ररीचं सेक्रेटरी झालो, तर त्यावेळी तर सगळे एकदम उच्चवर्णीय सगळे त्याच्या लायब्ररीमध्ये होते, मी एकटाच. पण ते कुठं वाटायचं नाही कोणाला की बा हे त्या अमुक असतील वगैरे. त्यामुळे माझी काय म्हणतात त्या सोपं झालं मी लायब्ररी सेक्रेटरी. तर हे सांगण्याचं कारण असं की नागपूरला गेल्यावरती नागपूरला एकाला मी पत्ता विचारला, त्यांनी मला पत्ता सांगितला आणि माझ्याबरोबर यायला लागलं सायकलीवरती. त्यांचं नाव गेडाम गुरुजी म्हणून, ते पोस्टामध्ये कामाला होतं. आणि का कोणास त्या दिवसापासून ते माझे खूप प्रिय झाले. म्हणजे माझ्यावरती त्यांनी प्रेम केलं की कधी रात्री येऊन जायचे, मी बाहेरून आला असेल तर जेवणाचा डबा घेऊन यायचं.
अरे म्हणलं बाबूजी हे काय करता, ज्या माणसाला फक्त मी पत्ता विचारला. पण तो शेवटी जेव्हा जायला मी निघालो तर ते माझ्या गाडीवरती आले, सगळं आलं. प्रत्येक बुद्धविहारामध्ये मला नेलं, कॉलेजमध्ये मला नेलं. ते म्हटले मग काही नाही म्हणे, तुम्ही पत्ता विचारला आणि तुमच्याबरोबर चाललो, तुम्हाला असं वाटलं की कुणीतरी आपल्यापैकी आहे आणि आपलं भलं करणार आहे, म्हणून म्हणे मी तुमच्याबरोबर राहील. आणि मग बायकोला मी नेलं, त्यांच्या वस्तीत नेलं. त्या सगळ्या लोकांनी स्वागत केलं, त्यांच्या घरी स्वागत केलं. म्हटले बघ हे इतके नातेवाईक आहे. आणि म्हटलं लक्षात ठेव, मी जर गेलो आणि काही नसलं कोणी तर तू फक्त कुठल्याही झोपडपट्टीत जाऊन जय भीम म्हणालीस ना तर तुला आश्रय मिळेल, कोणी तुला आश्रय देईल, एवढं काम कर. तर हा भाग आल्यामुळे एक माझ्या मनामध्ये असा निर्माण झाले की बाबासाहेब हे बुद्ध आहेत. आणि मग ते कसे बुद्ध आहेत तर ते मैत्रेयी बुद्ध आहेत. कारण आगामी बुद्धाचं नाव ठरवलं होतं लोकांनी की जो जगावर मैत्री करणारा असेल. तर म्हटलं बाबासाहेबांनी जगावर मैत्रीच केली. याचं कारण असं आहे की जगावर मैत्री करणारा मनुष्य अहिंसेचा संदेश देतो, तो हिंसेचा संदेश देत नाही. बाबासाहेबांना सांगता आलं असतं लोकांना किंवा उठा शस्त्र घ्या हाती, आपल्यावरती इतका अन्याय झालेला आहे आणि आपण इतके शूरवीर आहोत. ते कोरेगाव भीमाची आपली शूरवीराची कथा आहे की 500 लोकांनी इतकं केलं. तेव्हा जर बाबासाहेबांनी लोकांना शस्त्र घ्यायला सांगितलं तर किती मोठी चळवळ उभी राहील. पण ती घेतली नाही. याचं कारण असं आहे की त्यांना माहिती आहे की युद्ध कुठेही झालं, कसंही झालं तर ते साहिरची एक फार सुंदर कवितेची ओळ आहे की टँक आगे बढ़े या पीछे हटे, टँक आगे बढ़े या पीछे हटे, कोख धरती की बांझ होती है. जगाची ही जी जमीन आहे धरणी माता, हिची कूस वांझ होते कारण हिच्यावरती शस्त्र पडतात. टँक पुढे गेले काय मागे गेले काय, दोन्ही जय मिळाला की पराजय झाला, पण फक्त कोख धरती की बांझ होती है. फतेह का जश्न हो या हार का सोज, विजयाचा उत्सव असो किंवा पराजयाची दुःखद भावना असो. फतेह का जश्न हो या हार का सोच, जिंदगी मैयतों पे रोया करते. जीवन हे मृतावर रडत असतं. हे हा परिणाम आहे शस्त्राचा. शस्त्राचा परिणाम चांगला नाही. शेवटी आपल्याला युद्धभूमी जरी युद्ध झालं तरी तह करायला टेबलावरती यावं लागतं. तेव्हा युद्ध करून टेबलावरती जाण्यापेक्षा आधीच टेबलसुद्धा आहेच उपलब्ध, तर त्याचा मार्ग कशा अहिंसेच्या पद्धतीनं करता येईल हा बाबासाहेबांनी केलेला आहे. आणि आश्चर्य वाटेल की पाण्यासाठी देखील बाबासाहेबांनी सत्याग्रह केलेला. आणि मी माझ्या चित्रपटात एक प्रसंग घातला होता, मी महामानव बाबासाहेबांवर लिहिलं की जेव्हा बाबासाहेब म्हणतात की मी पाणी पिणार आहे अहिंसेनं, आणि त्या काळात त्यांनी त्यावेळी गांधीचा फोटो लावला होता मंडपामध्ये त्या एकच, आणि जय भवानी जय शिवाजी घोषणा होती. तर ह्या लावताना मी एक प्रसंग घातला होता की आपल्या लोकांना मारतात आणि ते जखमी लोक बाबासाहेबांना त्या डाक बंगल्यावर भेटायला जातात की पहा आमचं हे असं केलं आहे, ते तसं केलेलं आहे, आमच्या अन्नामध्ये माती कालवली, सगळी भांडी करून लागली जेवायचं, आणि इतकं मारलं, आता काय करावं. अक्षरशः त्यावेळी बाबासाहेबांचा मी असा हात दाखवला की तो तारेच्या कुंपणाच्या एका तारेवरती असा आहे, आणि तो हात असं मी त्या चित्रपटाचा प्रसंग दाखवला की असं वाटलं की खरोखर सारे आपण इतकंच करून हा मार खातात, मग काय करावं काय आपण. त्यांना क्रोध आहे, राग येतो आहे, पण ती तार अशी आवडतात, तर तो जो काटा आहे ना तो असा या बाजूने जायचं असा बाहेर आला की तो सगळा राग त्यांनी त्याच्यात हे समवून टाकलेला आहे की नाही ठीक आहे त्यांनी केलं, आपण पाहू, आपण कायदेशीर करू. आणि त्यांनी कायदेशीर लढाई त्यांना शिक्षाही झाल्या. आणि आश्चर्य म्हणजे माझ्या कॉलेजमध्ये एक प्राध्यापक सुभेदार म्हणून होते, त्यांचेच काका जज होते, आणि मग ते माझ्याशी खूप प्रेम करायचे. मला म्हणायचे माझ्या घरी या. मला वाटलं हा मनुष्य इतका आपल्यावर प्रेम का करतो. तर अशा काळात ते जज होतं आणि त्यांनी त्यांना शिक्षा दिलेल्या आहे त्या काळामध्ये.
तर याचं कारण असं आहे की बाबासाहेबांनी जगावर प्रेम केलेलं आहे. ते सूड घेऊ शकले असते. या समाजामधल्या ज्यांनी अन्याय अत्याचार केला त्याचा सूड घेऊ शकले असते. पण सुडानं वाढलं असतं ना, वैरानं वैर वाढलं असतं. तर ते वैर सोडून शांततेचा आणि लोकशाहीचा मार्ग, आणि म्हणून मी माझ्या पुस्तकाचं एक नाव ठेवलं, विधिविधान से संविधान तक. विधिविधान म्हणजे काय? आपल्याकडे लोकांना काय सांगतात की काय नाही, तुम्ही गरीब का आहात, मागच्या जन्मीचं तुमचं काहीतरी असेल, मला दुःख का होतं, अरे असं झालं तर शनीचं तुझी बाधा असेल. मग ग्रह सांगितले, मग ते सोडलं. ते म्हणलं नाही नाही असं काही नाही. अरे बाबा, प्रत्येकाचं नशीब तसं असतं, किस्मत में लिखा आहे, म्हणजे किस्मतवर टाकलं. पण खऱ्या गोष्टीवरती आले नाहीत. वास्तवावर बाबासाहेब हे खऱ्या गोष्टीवरती आले, वास्तवावरती आले, आणि उधारीचं जिणं त्यांनी नाकारलं. रोखीचं जिणं पाहिजे, आणि म्हणून विधिविधानचे संविधान तक आपण गेलो. या वाक्याचा अटल बिहारी वाजपेयीने खूप सुंदर उपयोग केला. पण त्यांचा प्रामाणिकपणा इतका, जाहीर सभेत बोलले की रतनलाल जी ने कहा है कि विधि विधान से संविधान तक हमें वैसे ही लड़ाई लड़नी है, आप इनकी बात सुनो. तर हा एक मला जीवनामध्ये आनंदाचा भाग मिळाला की बाबासाहेबांना मी मैत्रीय बुद्ध म्हणून जाणलं आणि त्याच्यावरती लिहिलं, हिंदीमध्ये लिहिलं. हे सगळीकडे खूप गेलं, खूप चांगलं ज्याला म्हणतात पसरलं. आता इंग्रजीमध्ये आलं आहे, मराठीमध्ये आलं आहे. इंग्रजीमध्ये परवा आमच्या विश्वनाथ कराड यांनी लंडनमध्ये जे बाबासाहेबांचं संग्रहालय त्यात तिथे ठेवून त्याची स्थापना केली. परवा मी प्रति पाठवल्या गौतम चक्रवर्ती, की जो बाबासाहेबावरती वेडा मनुष्य इंग्लंडमध्ये राहणारा, पण बाबासाहेब म्हटलं की काहीही करायला तयार, अशा माणसाला मी ते अर्पण केलं. हा एक फार मोठा आनंद मला मिळाला. खंत अशी आहे की लोक म्हणतात की तुम्हाला काहीतरी मिळायला पाहिजे होतं, तुम्ही आत्तापर्यंत अमुक झालं पाहिजे होतं. ठीक आहे बा, राजकारणामध्ये व्हायला पाहिजे होतं, ते झालं नाही. पण मी ते विचार हे गोष्टी न सोडताही साहित्याच्या क्षेत्रामध्ये एक वेगळं ज्याला आपण म्हणतो आपलं स्थान निर्माण केलेलं आहे. कबीरवाणी मी संपूर्ण मराठी काव्यात केली. हे मला असं वाटतं मी कवी म्हणून होतोच, पण मी कधी सांगितलं नाही की मी कवी आहे म्हणून किंवा कविता ह्याच्यात करायच्या. अक्षरशः ज्योतीची ज्योती हे महाकाव्य आहे, इतकं मोठं महाकाव्य लिहिलं, संपूर्ण कबीर मराठी काव्यात अनुवादित केलं. पण कधी मी कवी म्हणून पुढे आलो नाही, सांगितलंही नाही. पण एक ज्याला म्हणतं कीर्तिमान आपण जे स्थापन केलेलं आहे. तर हाच मोठा एक आनंद आहे की आपल्या नावाच्या मागे काय राहील की अरे कुणी बाबासाहेबांना मैत्रेय बुद्ध बन, एकच होणं शकतं रतनलाल सोनकर. हे आपल्या जीवनातला काय म्हणतात परमोच्च आनंद. आणि अक्षरशः तुम्हाला भरपूर पुरस्कार मिळाले, म्हणजे सगळीकडे तुमच्या रूममध्ये पुरस्काराने भरलेला आहे. पण तुम्हाला सगळ्यात म्हणजे की हा सगळ्यात माझ्यासाठी श्रेष्ठ आणि खूप महत्त्वाचा आहे, याच्यानंतर किती पुरस्कार भेटले तरी त्याला काय, असा एखादा पुरस्कार आहे का सर, सांगाल का? नाही, खरोखर आनंद. पुरस्कार एकच मला, मी लहानपणचा. आता असं म्हणजे पुरस्कार वगैरे जाहीर झाल्याचा आनंद होत नाही. ठीक आहे बाबा, आपण करत होतं. मी एक रूपक लिहिलं आणि ते पाठवलं, तर त्याला काही पुरस्कार मिळाला नाही. पण त्याबद्दल एक पुस्तक मला अमेरिकेहून आलं, आणि ते गव्हर्मेंट बाय द पीपल असं. तर ते आमची निवडणूक कशी होती अशी इंग्रजीमध्ये. आणि ते पुस्तक अमेरिकेहून आल्यामुळे मी अगदी आंघोळ करत होतो, तर खाली पोस्टमॅनने सांगितलं काहीतरी पार्सल आलं. आपलं काय पार्सल? तर मी अक्षरशः टॉवेल गुंडाळून असा खाली आलो आणि ते घेतलं आणि पाहिलं, तर त्यात लिहिलं होतं किंवा तुमचं रूपक क्रमांकात नाही आलं, पण तरीही तुम्हाला ही भेट आम्ही पाठवित आहोत. तर ते गव्हर्मेंट बाय द पीपल ते पुस्तक पाहिल्यावरती मला खूप आनंद झाला. कारण आयुष्यात तो पहिला मला असा मिळालेला की हे बक्षीस पुरस्कार असा. आता मग मला रशियाला जायचं होतं, तर आता एक पुरस्कार असा होता की परदेशी नावाचा चित्रपट आहे. हा चित्रपट पाहून तुम्ही निबंध लिहा, मग त्यात जर तुम्हाला मिळालं तर तुम्ही पहिला क्रमांक याल. तर ते त्यासाठी मुंबईला गेलो, तो परदेशी चित्रपट पाहिला
पण त्याचा फायदा काय, त्या निबंध झाला नाही, मी रशियाला गेलो नाही. पण अक्षरशः रशियाची स्वप्न पाहत होतो की मी जाईन तिथे, पण तिथं काही जाता नाही आलं. इतर ठिकाणी आपण जाऊ शकलो. आता रशियाही पाहायचा विचार की बाबा अण्णाभाऊंनी जो रशिया पाहिला आणि त्यांनी जे वर्णन केलं ते मी रशियन भाषेत करून घेतलं आणि विद्यापीठातर्फे प्रकाशित केलं. तर असं पाहिलं तर खूप कामं वाटतात. आणि माझ्या दृष्टीनं पाहिलं तर मी काय म्हणतो, अरे काय आता बसल्या बसल्या काही नाही, तर 1 तास वेळ आहे, चला आपण काहीतरी करून टाकू. तर कुणी म्हणतात तुम्हाला स्फूर्ती कधी येते, काय करता, असं मलाही वाटायचं लेखकाबद्दल की तो असा स्फूर्ती येत असेल आणि तो काहीतरी फार भारी लिहित असेल. तसं काही नाही. मी कुठेही हॉटेलमध्ये बसले होते, कोपऱ्यात बसले लिहितो, नसेल तर कुठे मला असं काही लागत नाही, काही टेबल नाही, खुर्ची नाही. तर ते हे होतं. पण मग नंतर कथा तयार होतात. तर माझी बायको म्हणते तुमच्या इतक्या कथा तयार होतील की मी एकेकाला मारेल म्हणायचे, चपले मारेल की अरे ते होते त्यावेळी तुम्ही कुठं. तर याचं कारण असं आहे की खूप ठिकाणी मी गेलेलो आहे, की अशी जागा नाही की जिथे मी त्या क्षेत्रामध्ये पाऊल टाकलं नाही. जितकं शक्य होतं तितकं आपण सगळं केलेलं आहे. आणि मला असं वाटतं की कधीकधी एक कॉलेजच्या काळामध्ये कुणीतरी माझ्यावरती प्रेम करणारी एक युवती होती. तिनं एक पत्र लिहिलं. ते आमच्या कॉलेजच्या पत्त्यावर झालं. तर ते स्टाफरूममध्ये सगळी ठेवतात. तर सगळ्या स्टाफरूमपैकी पहिल्या कोणाचं तर कोणी ढापलं ते आणि मग ते फाडून वाचलं सगळ्यांनी. आणि तिने लिहिलं होतं की मी फार प्रेम करते वगैरे. आता ठीक आहे, माझं लग्न झालेलं होतं, सगळं झालेलं होतं. मी कधी मुलीकडे पाहतही नव्हतो, मग कॉलेजमध्ये तर पाहतही नव्हतो. तो उलट मुली म्हणायच्या फार आगाव आहे, पाहत नाही. तर कधी आता एकाने पत्र लिहिलं, बा कोणीतरी भाषण ऐकलं, लिहिलं किंवा असं असं मला तुम्ही प्रेम आहे. मग त्या सगळ्यांनी अरे पत्र, त्याचं प्रेमपत्र सापडलं, सगळ्यांना दाखवलं. तर मी त्यांना विचारलं की काय, नाही म्हणे हो तुझं असं पत्र. तर म्हटलं मग कोणीतरी दुसऱ्याने माझ्यावर प्रेम केलं ना, त्यानं पाठवलं ना. मी तर काही कोणाला पत्र पाठवलं नाही किंवा मी प्रेम करतो आणि ते सापडलं. तर ठीक आहे, आता ते कोणी केलं असेल तर चांगली गोष्ट आहे आणि तुम्हाला कळलं ही चांगली गोष्ट आहे. तर त्या माझ्या स्वभावावरून मग लोक काय म्हणायचे, माझा मित्रही म्हणायचा आमच्या घरच्या लोकांना, काय म्हणे त्याला काही कळत नाही म्हणे, त्याला कुणी फसवून जाऊ शकतो म्हणे. मी त्याला सांगितलं बरोबर आहे, कुणीही मला फसवतो, मी कुणाला फसवत नाही ना. तर माझा आनंद हा आहे की मी फसवत नाही कुणाला. ठीक आहे, त्यांनी फसवलं, त्याचा आनंद त्याला घेऊ द्या, त्याला मिळू द्या. ह्याला वेडं बनवलं, ठीक आहे, तो होऊ शकतो, पण हा त्यांचा आनंद. पण हे पण महत्वाचं ना सर, शालेय दशेपासून तुम्ही जे लिखाणाला सुरुवात केली, म्हणजे आत्तापर्यंत म्हणजे तुमचं लिखाण चालू आहे, असं कधी वाटलं नाही का की आता हे लिखाण बंद करावं किंवा मग जेव्हा राजकारणात गेलं तर तेव्हा हे करावं? लिखाण वगैरे काही नाही. आता समजा नाही लिहिलं नाही तर मी बोलत राहील, लिहिलं नाही तर विचार मांडत राहील. दुसऱ्या वेगवेगळ्या फॉर्ममध्ये वेगवेगळ्या विधा आहेत त्या व्यक्त होण्याच्या, त्या मला करता येईल. मला समजा जीवनामध्ये खूप असं रहस्य वाटलं किंवा या गोष्ट सांगायला पाहिजे, पण आता पुस्तकाद्वारे तर कधी सांगायचं नाही, तर मग दुसऱ्या माध्यमातून सांगण्याचा मी प्रयत्न करेन. पण जे एक अभिव्यक्त होण्याची जी एक आहे स्थिती, ती मात्र माझ्या मनात सातत्यानं राहील. आणि अद्यापही मला माझी स्मृती किंवा माझी बुद्धी शाबूत आहे. आणि हेच मी वाक्य शरद पवारांना सांगितलं. परवा शरद पवारांची भेट झाली, त्यामुळे जेव्हा त्यांनी नवीन जेव्हा पक्ष काढला, तर आता काय विचार करा त्या माणसाचं की नवीन पक्ष, नवीन झेंडा, तुतारी नावाचा, आणि किती दिवसात कुठपर्यंत जाणार, तरी त्या निवडणुकीला त्यांनी माणसं उभी केली. तर मी जाऊन भेटलो, म्हटलं सर, लोक म्हणतात की तुम्ही आता वय झालं, आता रिटायर व्हा, कारण हा अजितदादापासून सगळं म्हणाले रिटायर व्हायला पाहिजे ना, आम्हाला देऊन टाका ना, कशाला करता. तर म्हटलं सर, तुमची बुद्धी शाबूत आहे, हा फार महत्त्वाचा भाग आहे. आणि बुद्धी शाबूत नुसती नाही तर तुम्ही एका विचारावरती आहात की जो तुमच्या घराण्यामध्ये पोचलेला आहे, आणि तो जो विचार आहे समतेचा विचार, याच्यातून तुम्ही पुढे जातात.
तेव्हा तुमचं अभिनंदन. तर दुसऱ्या दिवशी त्यांनी सांगितलं पत्रकार की माझी बुद्धी शाबूत आहे, मी शेवटपर्यंत काम करा. तर मलाही असं वाटतं की त्यांच्यापेक्षा मी 2 वर्षांनी वडील आहे. माझ्यानंतर ते काँग्रेसमध्ये आले. त्याच्या अगोदर मी काँग्रेसमध्ये होतो आणि माझा एक मित्र तर फार आधी होता, सेवादलाचा तो होता. तर हे ज्युनियर आहेत त्या दृष्टीनं पक्षामध्ये. पण आता अनेक गोष्टी, अनेक काय म्हणतात, वेगवेगळ्या ज्या फॅक्टर्स असतात त्या कामाला येतात, ते पोहोचू शकले. पण एक गोष्ट आहे की त्या माणसाने इज्जत ठेवली. मुख्यमंत्री होणं आणि मुख्यमंत्र्यांनी एखाद्याची इज्जत ठेवणं हेही फार महत्त्वाचं आहे. तेव्हा अशा लोकांनी माझी इज्जत ठेवली. दुसरी गोष्ट अशी की सगळ्या राष्ट्रपतींशी माझा संबंध आला या देशाच्या, बऱ्याच पंतप्रधानांशी संबंध आला या देशाच्या. हा मला एक आनंदाचा ठेवा वाटतो की एक सामान्य माणसाची, ज्याला म्हणतो, स्थिती कुठपर्यंत होऊ शकते. किंवा एखाद्या लेखकाची. तुम्हाला आश्चर्य वाटेल की जेव्हा मनुष्य पदावरती असतो तेव्हा त्याच्याकडे जाणं फार अवघड असतं आणि तोही काही वेळ देऊ शकत नाही आणि बोलू शकत नाही. जेव्हा पदावर नसतो तेव्हा माणसं याच्याकडे नसतात, त्यावेळी मी त्याच्याकडे जात असतो. म्हणजे शंकरदयाळ शर्मा कुठल्याही पदावर नव्हते आणि मी रस्त्यानं चालताना पाठी दिसली. मी म्हटलं, अरे हे राव आपल्या ओळखीच आहे, चला जाऊया, भेटूया त्यांना. आता कुठल्या पदावरती नाही, काही नाही. भेटायला गेलो आणि गप्पा मारता मारता तर त्यांच्याशी बोललो की सर आगे क्या करना चाहते हैं आप. नहीं, बोले अब मैं क्या, मैं अध्यक्ष था, मैं मुख्यमंत्री था, सब था, सब हो गया, अब क्या और चाहना है. तो मैं, नहीं सर, अब भी आप और भी आपको बड़ा पद मिले. तो मग मला म्हटले, ऐसा है, आत्मा तो नहीं मानती है की काहीतरी झालं पाहिजे म्हणे. आणि खरंच ते पुढे तसं झालं की ते उपराष्ट्रपती झाले आणि राष्ट्रपती झाले. मोठी घटना असते. माणसाचं मन काय असतं. नरसिंह राव हे भारताचे पंतप्रधान, मोठे लेखक आहेत. त्यांची पुस्तकं मी वाचली होती. हा जी महाकादंबरी आहे आणि त्यांनी खूप सुंदर ती लिहिली. खूप मोठा परिणाम, जसं मी सांगितलं झुटा सच वाचल्यावरती तशीच ती कादंबरी त्यांची वाचली मी आणि त्या काळात लक्षात ठेवली, बोलत असे. जेव्हा पंतप्रधान पदावरून ते गेले, म्हणजे निवृत्त झाले, तेव्हा मी दिल्लीला होतो. तर मी माझ्या मित्राला म्हटलं की यार बऱ्याच दिवसात नरसिंहरावांना भेटलो नाही, तर जाऊया आपण भेटायला गेलो. मग त्यांना म्हटलं की सर, ती तुमची कादंबरी मी वाचलेली आहे, अमुक अमुक. ते म्हणलं अच्छा. आणि म्हटलं असं वाटलं की तुम्हाला काहीतरी भेटावं, आता वेळ मिळाला तर तुमच्याशी भेटायला. आणि मग गप्पा सुरू झाल्या. इतका मन मोकळेपणानं बोलायला लागले. कारण सत्ता असताना किती लोक जात असतात, सत्ता नसल्यावरती कुणी नव्हतं, माणसं येतच नाहीत. अब क्या जाने का फायदा, असं यायचे लोक म्हणायचे. पण 1 तासभर माझ्याशी बोलले, चहा मागवला आणि मग मला म्हणाले की तू इतकं माझ्या साहित्याचं लक्षात ठेवलंस आणि आलास माझ्याकडे. म्हटलं सर आता काय करा, कधी वेळ मिळणार. माझे अमुक अमुक मित्र, तुमचे मित्र होते, ते तुमच्याविषयी मला सांगायचे. तर आज मी भेट झाल्यामुळे अचानक आलो आणि आपली भेट झाली. त्यांनी नंबर लिहून घेतला. ते म्हणे आता मी जिथे जाईन तिथे मला वेळ असला की तुला फोन करून बोलवून घे. तर हा खूप मोठा आनंद मला झाला. आणि अनेक गोष्टी की ज्या गोष्टी लोकांना कधी सांगितल्या नाही, त्यांनी मनमोकळेपणानं माझ्याशी त्यांनी बोलणी केली. झाकीर हुसेन हे उपराष्ट्रपती होते. आमच्या शाळेच्या रौप्य महोत्सवाला आले होते. शाळेचा हिरक महोत्सव मोठा होता, त्याला आले होते. संध्याकाळी त्यांच्यासाठी एक पार्टी ठेवली होती. जे आमचे अध्यक्ष होते शाळेचे, मलाही, मी परीक्षेला बसलेलो हुशार विद्यार्थी म्हणून मलाही तिथं नेलं. त्यावेळी मी हिंदीत काहीतरी पहिला आलो होतो परीक्षेत. तर हा आमचा विद्यार्थी पहिला आला. मग ते झाकीर हुसेन मला म्हणाले, अरे हिंदी में तुम आए हो,
यहाँ क्या कर रहे हो फिर, दिल्ली आ जाओ। मैं बोले सर दिल्ली आ जाऊँगा, देखूँगा ज़रूर। तो बोले वो देखो मेरा पीए है, उससे बात करना, उसको वो मराठी आहे, उसको मेरा नाम बोलना, त्याला मग कुछ तर कर. पण त्यावेळी दिल्लीला जायला मला काही झालंच नाही, पैसेही नव्हते, काहीच नव्हतं. मी एका पुढाऱ्याला म्हणालो की असं असं झाकीर हुसेन साहेबांनी मला बोलावलं, माझ्याकडे पैसे नाही तर तुम्ही मला तर काही मदत कराल का. तर त्यांनी इतकी आपली गरिबी सांगितली की असं वाटलं की आपणच यांना वर्गणी करून काय द्यावं. अशी स्थिती झाली की आपण सांगायला काय जावं. आणि मग ते म्हटले कधी अशी वेळ आली ना, यशवंतराव जर आले तर ते त्यांचं विमान स्पेशल असतं म्हणे, मग त्यांच्याबरोबर मी तुला दिल्लीला पाठवून देईन. म्हणजे 100 रुपयात तिकीट जे काय असेल त्या काळातलं ते देऊन बघ तू जा दिल्लीला, हे 500 घे, भेट, तुला इतक्या मोठ्या माणसांनी बोलावले. हे न सांगता त्याच्यापेक्षा मोठी गोष्ट, यशवंतराव चव्हाणांच्या बरोबर कधी आले तर त्यांच्याबरोबर तुला पाठवून देईल म्हणे. आता ते कधी असं योग येणार की चव्हाणांचं विमान येईल त्यात मला ते घात. पण यशवंतरावांचाही माझा संबंध आला, या चांगल्या व्यक्तींचा खूप चांगला संबंध आला आणि प्रेमाचा संबंध आला. आणि यांच्या मनामधला जो एक सन्मान आहे, मला असं वाटतं ते कुठल्याही राजकीय पदापेक्षाही मला मोठा वाटतो. आणि एक फार स्फुट मला माहीत नाही, असं अचानक नवभारत टाईम्समध्ये आलं की अवधेश व्यास नावाच्या संपादकाने लिहिलं की सोनोग्राही कसे आहेत. आणि ते जे वर्णन केलं ते फार अद्भुत होतं की हे सातत्यानं एखाद्या लढ्याच्या अग्रभागी हे असतील आणि या पद्धतीनं त्यांची लढाई, यांच्याकरता शब्द हे सर्व हत्यार आहे आणि या शब्दाच्या लढाईमध्ये हे सर्वात अग्रेसर असतील. आणि असं अप्रतिम त्यांनी लिहिलं. मला वाटलं तिथं माझं सार्थक झालं. किंवा ज्यांना माहीत नाही त्यांनी माहीत नाही, जे मला वैयक्तिक नाही, पण कार्याविषयीची एक जाण त्यांना व्हावी आणि त्यांनी माझ्याकडे या दृष्टीनं पाहावं की समतेच्या लढ्यामध्ये जर अग्रभागी सगळ्या शब्दांनी, आणि शब्द त्यांनी फार सुंदर वापरला आहे कि उनके लिए शब्द केवल लेज लीजिए, ये वर्ड नहीं है, तो उनके लिए ये लड़ाई का सामान है और वो अपना सामान उपयोग में लाते हैं. तर दादासाहेब रुपवतेंचंच वाक्य फार महत्त्वाचं की आपल्या हातात आपल्याकडे काहीच नाही, साधन नाही, पण कागदाचा एक तुकडा जरी आला तरीही त्याचा उपयोग करावा चळवळीकरता. आणि अक्षरशः मला ते पडतं. म्हणून हे कागदाचे जे काही तुकडे मिळाले त्याच्यात मी माझं साहित्य केलं की नाही, आपली शस्त्र, आपले शब्द, हे शब्द भांडार जे आहे. आणि जर खरोखरच तुकाराम महाराजांच्या शब्दामध्ये की आम्हा घरी शब्दाचीच रत्ने आणि आम्ही शब्दानं सगळं करू, तर ही जी तुकाराम महाराजांची वाणी आहे ती माझ्या हातून साकार होते की नाही, आपली लढाई चालू आहे. मानवीय भावना आहेत सगळ्या. आणि मी तर आयुष्यभर देवदेवत आणि हे बाकीचं दैन्य हे सगळं नाकारत आलेलो आहे. आणि त्यामुळे खऱ्या अर्थानं एक बौद्धिक विचार, विवेकाचा विचार, सर्वांगीण विचार करीत आपण राहू शकतो, जगू शकतो. आणि आपण महात्मा फुलेंच्या शब्दामध्ये सांगायचं तर माझा परिवार सध्या अक्षरशः फुलेंच्या व्याख्येसारखा आहे. माझी पत्नी, माझ्या घरामध्ये एकही स्वजातीय असं भाग नाही, सगळे वेगवेगळ्या विभिन्न जाती आहेत. आणि जे फुलेंचं स्वप्न होतं की एकाच घरामध्ये मला सर्व विचारांचे आणि सर्व जाती धर्माचे लोक पाहिजे, ते माझ्या घरामध्ये आहेत. म्हणजे माझे पारशी कुटुंबाशी संबंध आहेत. लहानपणी पारशी लोकांना पाहिलं होतं, पण पारशी जावई मिळेल हे मला माहीत नव्हतं. तर असं एक झालं. आणि हा फार मोठा भाग आहे की फुले, आंबेडकर यांचे विचार पसरवता आले, आत्मसात करता आले, पचवता आले. आणि नुसते पचवता नाही आले, आपल्या जीवनातच आपण आपल्याला ते
साकार करता आले याचा मला आनंद होतो. आणि हाच एक भाग की कुठलीही गोष्ट घ्या, आपण आपली अभिव्यक्ती, आपण आपला विचार हा कसा पुढे जाईल हेच पाहायला पाहिजे. एवढंच आता मला वाटतं.